सूची गणेशो सकलार्थमतिप्रकाशो मणिहा निवृत्तिदासो अवधारी रोजी। ओम ध्यायामो धवलावगुंठनवतीं तेजोमयीं नैष्टिकीं स्निग्धापाङ्गविलोकिनीं भगवतीं मन्दस्मितश्रीमुखीं वात्सल्यामृतवर्षिणीं सुमधुरं संकीर्तनालापिनीं श्यामाङ्गीं मधुसिक्तसुक्तिम् अमृतानन्दात्मिकामीश्वरीं गजानन महाराज की जय। योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। महारुद्र हनुमान की जय। हर हर महादेव। गणेश विद्येचं चिंतन काल सांगितल्याप्रमाणे गणक ऋषींनी प्रमाणित केलेला मंत्र आणि त्याचं चिंतन आज आपण या ठिकाणी करतो आहोत। काल आपण 7 ऋचांपर्यंत पोहोचलो आणि या 7 ऋचांमध्ये आपण काल सिद्ध मंत्र ओम गंगणपतये नमः याचं चिंतन केलं। गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनंतरम अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम गकार पूर्वरूपम अकारो मध्यमरूपम अनुस्वारश्च अन्त्यरूपम बिन्दुरुत्तररूपम नादसन्धानं संहिता संधिः सैषा गणेश विद्या गणक ऋषि निचृत गायत्री छंदः गणपतिर्देवता ओम गंगणपतये नमः। आणि त्या सिद्ध मंत्राला आपण प्रणाम केला आणि तो कसा निर्माण झाला या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा केली। आज पुढची ऋचा आहे गणेश गायत्री आहे, अत्यंत सुंदर आहे। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। ही गणेश गायत्री आहे। त्या ठिकाणी आपण म्हटलं हे एकदंता मी तुला जाणतो, एकदंताय विद्महे, विद म्हणजे विद्वान, जाणणे, जाणणारा, महे म्हणजे मी, हे एकदंता मी तुला जाणतो म्हणून एकदंताय विद्महे। पुढे म्हटलं वक्रतुंडाय धीमहि, धी म्हणजे ध्यान करणे, हे वक्रतुंड भगवंता मी तुझे ध्यान करतो। तन्नो दंती प्रचोदयात म्हणजे तो जो एकदंत आहे तोच आम्हाला प्रेरणा देतो। अशी प्रेरणा देणाऱ्या भगवान गणेशा तुला मी साष्टांग दंडवत करतो आणि तुझी स्तुती आता आपण करायला सुरुवात करू। या ठिकाणी एकदंताय विद्महे म्हटलं। एकदंत कोण आहे? एकदंत, एक दंतामधला एक आणि दंत असे 2 शब्द घेऊ आपण। लौकिक अर्थाने आपल्याला त्याचं स्वरूप माहिती आहे। परशुरामाशी युद्ध झालं, परशुरामाने भगवान गणेशाचा एक दात तोडला किंवा पाडला म्हणून आपण, आणि त्यामुळे त्यांचा एक दात नसल्यामुळे त्यांना एकदंत नाव पडलं। हे लौकिक अर्थाने कथा आपल्याला माहिती आहे, परंतु आता त्याचा पूर्ण अन्वयार्थ घेतला पाहिजे। त्याचं शास्त्रोक्त विवेचन जे गणक ऋषींना अपेक्षित आहे, जे अथर्वण ऋषींना अपेक्षित आहे, त्याच्यावरही चिंतनाची गरज आहे। आणि म्हणून एक आणि दंत, एक हा शब्द काउंटिंग येते, 1 2 3 4, ती काउंटिंग कुठे आहे तर ती माया रूपामध्ये आहे। म्हणजे हे जे जग आहे सगळं हे माया स्वरूप आहे। आणि दंत काय आहे? त्याच्यावर कंट्रोलिंग ठेवणारं, म्हणजे या मायेचं जे आवरण सगळं आहे त्याच्यावर सत्ता असणारं सत्ताधीश, दुसऱ्या अर्थाने मायाधीश, या मायेच्या एकंदर सगळ्या स्वरूपावर ज्याची सत्ता आहे तो सत्ताधीश म्हणजे कोण आहे? म्हणजे तो गणाधीश,
म्हणजे तो गणपती आहे, म्हणून त्याचं नाव एकदंत. एक म्हणजे माया, दंत म्हणजे सत्ता असणारा, आणि म्हणून अशा पद्धतीने मायेतून हे विश्व निर्माण झालं. आणि ते कोणी निर्माण केलं? त्या दंत ज्याची सत्ता आहे त्यानेच निर्माण केलं. म्हणजे भगवान गणेशाने हे सगळं निर्माण केलेलं आहे. पण मग हे जग कसं केलं त्यांनी? त्या ठिकाणी निर्माण करत असताना सत्ताधीश तोच, चालवणाराही तोच, ज्याच्यावर चालवणारा आहे ते पण तोच. मग जगत रूपाने नटलेला असा जो दंत म्हणू आपण, ज्याची सत्ता आहे, मग ही माया तो चालवतो. कशी चालवतो? तो तुम्हाला प्रेरणा देत राहतो. फक्त तो पुढे चालत राहतो. हे जे सगळं आपण कसं चालवतो? मला एक दृष्टांत आठवला. जागलीवर अशी कुत्री असतात, 10-12 शेतामध्ये असे 10-12 कुत्रे असतात. त्याच्यामध्ये एक कुत्री असते, ती त्यांची आई असेल कदाचित, आणि ते सगळे असे शांत पडलेले असतात. पण काही जर तिकडे खुटकून आवाज आला किंवा आणखी काही झालं तर ही कुत्री काय करते? जोरात भाव करत पहिल्यांदा समोर जाते, आणि ती समोर गेली की हे जे बाकीचे आहेत सगळे हे तिच्या मागे आणखी जोरात जातात, आणि तिच्या पुढे ते पळतात आणखी काय आहे ते. मग ती सगळी पुढे गेली, हा पुन्हा ही जी कुत्री आहे ती पुन्हा त्या जागेवरून शांत झोपते. काम हे करत राहतात. प्रेरणा तिने दिलेली आहे. ती जोरात पळाली भाव करत. सगळेजण उठले आणि समोर जायला लागले. समोर सगळे गेले की हा इकडे शांत बसलेला आहे. सत्ताधीश याला म्हणतात. तर आपल्या सगळ्यांना कामाला लावलं. आपण सगळेजण माया रूपामध्ये आहे, पण याच्यावर सत्ता कोणाची आहे? त्याचीच आहे. फक्त त्याने प्रेरणा दिली आणि आपण त्या प्रेरणेमध्ये घुसून राहिलो. म्हणून या ठिकाणी एकदंत शब्द वापरलेला आहे. आता हा जो एकदंत शब्द वापरला तो मायाधीश म्हणून वापरलेला आहे. आणि म्हणून एकदंताय विद्महे, हे भगवंता, एक म्हणजे माया आणि दंत म्हणजे सत्ता. तर ही जी सगळी माया आहे याच्यावर तुझी सत्ता आहे, आणि हे विद्महे, एकदंताय विद्महे, मी जाणतो. आणि ही जाणीव मला झालेली आहे अथर्व शीर्षाच्या योगाने, अथर्वण ऋषी आणि गणक ऋषींच्या योगाने ही जाणीव झाली. म्हणून गायत्री आहे, गणेश गायत्री, एकदंताय विद्महे. पुढे म्हटलं वक्रतुंडाय धीमहि. आता वक्रतुंड शब्द वापरले नाही. एका अर्थाने आपल्याला लौकिक अर्थाने शब्द माहिती आहे की ज्याचं वक्रमुख आहे, त्याचं तोंड वाकडं आहे, असं आपण लौकिक अर्थाने म्हणतो. परंतु तो लौकिक अर्थ या ठिकाणी नाही देता येणार. आपल्याला अन्वयार्थ पाहावा लागेल की वक्र आणि तुंड का म्हटलेलं आहे, वक्रमुख का म्हटलेलं आहे. तर वक्रमुख याचा अर्थ, वक्रतुंड म्हणजे वाणी आणि मन याच्या पलीकडे असणारा जो तो म्हणजे वक्रतुंड आहे. त्याची सत्ता या वाणी आणि मनावर आहे. आणि मन आणि वाणी काय करते? जगाची उत्पत्ती करते. म्हणजे जगाची जर खरी व्याख्या करायची असेल तर मन अधिक वाणी म्हणजे जग. आपलं जग तसंच आहे. समजा वाणीतून एखादा उच्चार आला, उदाहरणार्थ माहूरच्या देवीचं नाव घेतलं, मुखातून उच्चार आलेला वाणीतून माहूरची देवी, मनामध्ये तिची प्रतिमा आपोआप येते. दुसरी येत नाही. तुळजा भवानी येत नाही, गजानन महाराज येत नाही, आणखी एखादी चामुंडा असेल ती येत नाही. येथे कोणतं स्वरूप? माहूरच्या देवीचं स्वरूप येते. कारण वाणीतून निघालेली जी प्रतिमा आहे ती मनामध्ये तशीच बसलेली आहे. म्हणून जगत हे आहे हा भास आपल्याला झालेला आहे. म्हणून जगत तेच. आणि म्हणून ते नाव घेतलं की आपण त्याच्यावर बरोबर जातो. आपला एखादा मित्र आहे, त्याचं नाव घेतलं की त्याचा चेहरा बरोबर येतो. आणि हे मायेचं स्वरूप जे आहे, हे जे जगाचं स्वरूप, जग म्हणजे माया, त्याचं स्वरूप आपल्या मनामध्ये तसंच बरोबर बसलेलं आहे. इंग्रजीच्या पेपरला विद्यार्थी गेला तर त्याला इंग्रजीच आठवते. लिहायला बसला की त्याला मराठी नाही आठवत. दूरपर्यंत मनामध्ये मराठी नसते त्याला इंग्रजी सोडवायचं असते. गणिताच्या पेपरला गेला, दूरपर्यंत दुसरा विषय नाही, गणितच सोडवतो. आणि हे आपल्या शरीराचं वैशिष्ट्य पण आहे, लक्षात घ्या. जो विषय समोर आहे तोच सोडवण्याचा प्रयत्न आपलं मन आणि वाणी करत असते. म्हणून जे तोंडातून आलं त्याचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येते. आणि ते जे स्वरूप आहे ते स्वरूप मनामध्ये बसलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या आकृत्या तयार केलेल्या आहेत. तशी परमेश्वराची देखील नरगजात्मक रूपाची आकृती
तो जरी निर्गुण निराकार आहे पण त्याचं स्वरूप आपण ठरवलेलं आहे आणि मग प्रार्थना करतो पाशमांकुश धारणं वगैरे आणि मग त्याची जोरात आरती करतो. पण त्याचं स्वरूप काय आहे, मूळ स्वरूप ते आहे. म्हणून या जग म्हणजे मन आणि वाणीच्या पलीकडे असणारा असा जो तो वक्रतुंड, म्हणून त्याला वक्रतुंड नाव आणलेलं आहे. मुख वक्र आहे म्हणून एवढं नाही आहे. तर वक्रतुंड म्हणजे जगाच्या पलीकडचा, म्हणजे कोण, मन आणि वाणी. जग आपण जे गृहीत धरलं तेच आपल्याला शिकवलं लहानपणी की बाबा हा पंखा आहे, ही सतरंजी आहे, हा लोड आहे. याला जर दुसरं शिकवलं असतं काय, लोड नाही याला म्हटलं असतं ही उशी आहे, आपण उशी म्हटलं असतं. जे आपल्याला या ठिकाणी भासमान केलं ते वाणीत उमटलं की मनावर ते ठसलेलं आहे आणि म्हणून तो जो वक्रतुंड कसा आहे याच्याही पलीकडचा आहे. जे ठसलेला आहे तो नाहीये, म्हणजे आपल्याला जे वाटते हे हा आहे तो नाही, म्हणून त्याचं नाव वक्रतुंड असं ठेवलेलं आहे. म्हणून जो स्वस्वरूपापासून वक्रच्युत झालेला आहे. आणखी सोप्या भाषेत, आता जरा ही कठीण झाली भाषा, वक्रच्युत झालेला आहे म्हणजे जो वक्रीभूत नाही, स्वस्वरूपापासून देखील पलीकडे कुठेतरी गेलेला आहे. वक्र म्हणजे वाकडा, जरा पलीकडे. आणखी काय म्हणता येईल, वक्रान तुंडयती इति वक्रतुंडः, म्हणजे काय, वक्र मार्गाने जाणाऱ्यांना जो तुडवतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे वाकड्या मार्गाने जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव. खरं म्हणजे अथर्वण ऋषी आणि गणक ऋषीपेक्षाही ज्ञानेश्वर एक पाऊल पुढे आहेत. हे काय म्हणतात, त्याला तुडवून टाका. ते म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडव. व्यंकटी म्हणजे वाकडा. व्यंकटेश जो आहे तो का व्यंकटगिरी पर्वतावर आहे आणि तो पर्वत कसा आहे, वाकडा आहे, वळण घेत, म्हणून त्याचं नाव व्यंकटेश पडलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे असा वक्रांतुंड येते, जो वाकड्या मार्गाने जातात, वाम मार्गाने जातात, त्यांना जो तुडवतो, त्यांना जो नाश करतो, त्यांच्यातलं जे वाकडेपण आहे, आपण ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर तो जो नष्ट करतो त्याला आपण वक्रतुंड असं म्हटलेलं आहे. आणखी दुसरी एक व्याख्या केलेली आहे, वक्रान विघ्नान तुंडयती नाशयती, म्हणजे हे जे विघ्न आहेत आपल्यावर येणारे ते नष्ट करतात, त्याला वक्रतुंड म्हणतात. म्हणून विघ्न हरता, असा जो विघ्नांचा नाश करणारा तो वक्रतुंड, त्याला मी नमस्कार करतो, त्याला मी जाणतो. या ठिकाणी म्हटलं जाणतो, त्याचं स्वरूप, त्याचं मी ध्यान करतो. एकदंताय विद्महे, एकदंताला मी जाणतो. वक्रतुंडाय धीमहि, मी त्याचं ध्यान करतो. तन्नो दंती प्रचोदयात. आता याला ओम प्रत्यय लावला नाही, लक्षात घ्या. आणि दंती त्या ठिकाणी विसर्ग लावली नाही. आपण म्हणताना म्हणतो ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती. दंती नाही म्हणायचं, तन्नो दंती प्रचोदयात गणेश गायत्री. आता दंती प्रचोदयात काय, तो आम्हाला प्रेरणा देतो. प्रेरणा कशाची देतो, सत्कर्माची प्रेरणा देतो, सत्संगतीची प्रेरणा देतो, धर्म कार्याची प्रेरणा देतो. एका अर्थाने आपल्याला हे सगळं जे आहे तो प्रेरक असावं की नाही. आपलं जे मन आहे ते या मार्गाला जात नाही, सन्मार्गाला जात नाही, लवकर कुमार्गाला वाम मार्गाला लवकर जाते. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विलक्षण होतो धावरे धावा. आता समर्थांना म्हणावं लागलं का, हे मन जे आहे, मन वढाय उभ्या पिकातलं धोड, किती हाकल फिर येतं शेतावर, त्या ऐहिक मार्गावर पुन्हा पुन्हा जाते ते. मग त्याच्यावरून जर करायचं असेल तर त्याचं आपल्याला जाणीव झाली पाहिजे, त्याचं आपण ध्यान केलं पाहिजे आणि त्यांनी प्रेरणा दिली पाहिजे. अशी प्रार्थना आपण त्याला करतो. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. म्हणून आपण त्याला प्रार्थना करतो की तुम्ही प्रेरणा द्यावी. त्वये प्रेरणा बुद्धी देतेच जावी, ती प्रेरणा तुम्ही द्यावी असं या गणेश गायत्रीमध्ये आणि त्या ठिकाणी अथर्वण ऋषींनी म्हटलेलं आहे. पुढची ऋचा काय सांगते, एकदंतम चतुर्हस्तम पाशम अंकुशधारिणम. पुढची फार सुंदर रचना आहे, त्याचं वर्णनच आहे. ते वर्णन वारंवार का द्यावं लागते, कारण आपण इकडे मटेरियल प्रॉस्पेरिटी मध्ये आहोत, ऐहिक सुखामध्ये आहोत
आणि त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप नाथुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. आपण पहिल्या दिवसापासून पाहतो जे उच्च कोटीचे गाणपत्य आहेत ते निर्गुण निराकाराची आराधना करतात, जे मध्यम कोटीचे आहेत ते ओंकार स्वरूपाची आराधना करतात, आणि तुमच्या माझ्यासारखे जे साधारण आहेत त्यांना तो देव आकृतीमध्ये आणावाच लागतो, आणि म्हणून त्याची मूर्ती तयार करतो आपण. नाथुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. ती प्रतिमा आपल्याला करावी लागते, कारण आपल्याला तसं स्वरूप येत नाही. मग ते स्वरूप कसं आहे? एकदंतम चतुर्हस्तम. आता एकदंत का म्हटलं ते आपण मगाशी पाहिलेलं आहे. एक म्हणजे आपल्याला मायावाचक शब्द आहे, दंत हा शब्द कसा आहे? सत्ताधीश, म्हणून मायेचा सत्ताधीश असा जो एकदंत तो कसा आहे? चतुर्हस्तम, 4 हात त्याला आहेत. पण 4 हातामध्ये काय आहे? पाशम अंकुश धारिणम, पाश धारण केलेला आहे, अंकुश धारण केलेला आहे. पाश कोणता आहे? मोहपाश. आपल्याला मोहपाशातून काढणारा तो पाश फेकला की त्या मोहाच्या पाशातून आपण बाहेर आलो पाहिजे. आता हा जो मोह आहे तो आपण संसारामध्ये घुसण्याचा मोह आहे, आणि म्हणून इकडे घुसत राहतो आपण. आपल्याला जो लोभ आहे, मोह आहे, माया आहे, मत्सर आहे, आनंद आहे, हे सगळं कशामध्ये? संसारामध्ये आहे, आणि म्हणून आपण तिकडेच घुसत राहतो. त्यांचं असं म्हणणं आहे बाबा तू कसा आहे? त्याच्या हातामध्ये पाश आहे, आणि म्हणून आपण त्याला विनंती केली की तो जो पाश कशासाठी आहे? हा मला संसारातून मोह माया याच्यातून मुक्त करण्यासाठी तो पाश आहे, तो तू फेकला पाहिजे. या पाशातून मला मुक्त कर. कोणत्या? संसार पाशातून. आणि त्याच्यासाठी त्याच्या एका हातामध्ये पाश आहे. दुसरं म्हटलं अंकुश धारणम, पाशम अंकुश धारणम. अंकुश आहे. अंकुश कुठे वापरतात शब्द? साधारणतः हत्तीचा जो माहूत आहे तो त्या गंडस्थळावर अंकुश मारतो, आणि कितीही मोठा मदमस्त हत्ती असला तरी तो माहूत त्याच्या गंडस्थळावर ज्यावेळेस तो अंकुश मारतो, त्याच्यावर थोडासा झटका देतो, ताबडतोब तो मदमस्त झालेला हत्ती ताबडतोब कंट्रोल मध्ये येतो. तसा हा संसार रूपी मदमस्त झालेला हत्ती हा स्वैराचार, स्वैर असा संचार करतो. आता याचा स्वैर संचार जर थांबवायचा असेल तर कोणाचा तरी अंकुश लागेल की नाही? धर्मदंडीओसी, धर्मदंडीओसी, धर्मदंडीओसी असं धर्म कोणीतरी लागेल की नाही? की बाबा तू काही मालक नाही आहे, कंट्रोलिंग आहे कोणाचं तरी. आणि असा जे कंट्रोलिंग आहे तो भगवान गणेश आहे. मी कसाही वागणार नाही, आणि मी वागतो त्यावेळेस अंकुश कोणाचा पाहिजे? तो भगवंताचा पाहिजे. बरं, ज्याच्यावर कृपा आहे त्याच्यावर अंकुश चालतो, नाही तर बाकीच्यांना स्वैर वागू देतात. वाग बाबा, किती वागायचा ते, पापाचे डोंगर तयार करतो तो, पण त्याला अंकुश आणत नाही. पण जो भक्त आहे, मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम, त्या ठिकाणी तो जो आहे तो रक्षण, तू त्याच्याशी तादात्म्य पावला की तो तुझ्याशी तादात्म्य पावतो आणि तो तुझं रक्षण करतो. आणि कशाने? तो जो अंकुश आहे, जो आपला संसाराचा मदमस्त झालेला हत्ती, त्याच्यावर कंट्रोल करायचा असेल म्हणून तिथे म्हटलेलं आहे पाशम अंकुश धारिणम. पुढे काय म्हटलं? रदंच वरदम. रद म्हणजे दंत, दात, एक दंत त्याच्या हातामध्ये येते, शस्त्र रूपाने आहे. आणि जर कोणी काही कमी जास्त करायला लागला की त्या दाताने त्याला तिथेच तो परास्त करतो. आणि म्हणून या ठिकाणी माझ्याही जीवनामध्ये अशा जर काही घटना घडल्या तर तुझा हे दंत नावाचं शस्त्र आहे ते तू रदंच वरदम, तू काय कर? त्याला कंट्रोल कर. दुसरे काय म्हटलं? हस्तैर बिभ्राणम. हा जो वरदमुद्रा आहे त्यांची अशी ती त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्या स्वरूपामध्ये. एका हातामध्ये पाश आहे, एका हातामध्ये अंकुश आहे, एका हातामध्ये रदंच वरदम म्हणजे दंत आहे, आणि हस्तैर बिभ्राणम अशी त्याची आशीर्वाद मुद्रा, अशी त्याची वरद मुद्रा अशी त्या ठिकाणी आहे. त्या वरद मुद्रेच्या योगाने आमच्यावर कृपेचा वर्षाव कर, आमच्यावर आशीर्वचन देत राहा. आणि त्या आशीर्वचनाच्या योगाने ऐहिक आणि पारलौकिक दोन्हीही सुख, श्रेयस आणि प्रेयस आम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे ने, अमर्त्याकडून मर्त्याकडून अमर्त्याकडे ने. हे जे सगळं आहे ते सगळं तू आम्हाला दे. आणि म्हणून त्याची मुद्रा कशी आहे? अभय मुद्रा आहे.
वरद मुद्रा आहे, ही जी आशीर्वाद मुद्रा आहे ती त्या गणपती भगवंताची अशी आहे. आणि त्याला प्रार्थना आहे की बाबा या संसार दुःख मूळ चोही कडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ती तळमळ रात्रंदिवसाची जी आहे ती नष्ट कर. आणि ती कशाच्या योगाने? आशीर्वादाच्या योगाने नष्ट कर. आणि म्हणून सांगितलं रदंच वरदम हस्तैर बिभ्राणम. पुढे म्हटलं मूषक ध्वजम, त्याच्या ध्वजावर मूषक आहे किंवा त्यांचं वाहन मूषक आहे. त्याची आपण कथा पहिल्या दिवशीच पाहिलेली आहे. मूषक कसा आहे तर तो चोरून सगळं घेतो. माझ्या संसारामधल्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्या ठिकाणी तू नष्ट कर. आणि मूषक ध्वज असलेला तू त्या मूषकाप्रमाणे माझ्यातलं जे अनिष्ट आहे ते चोरून टाक, सगळं काढून घे. कसा कर? कोणालाही न समजता ते सगळं माझ्यातलं काढून टाक. आणि म्हणून मूषक ध्वजम, ज्याच्या ध्वजावर मूषक आहे असा जो तो मूषक ध्वजम. आणि ज्याचं वाहन मूषक आहे असा जो तो मूषक ध्वजम. आणि जो मूषकाप्रमाणे येऊन माझ्या जीवनातले जे अनिष्ट गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून टाकण्यास, चोरून नेण्याचा प्रयत्न करतो. जी मटेरियल प्रॉस्पेरिटी म्हणताय, जे ऐहिक सुख आहे ज्याच्यात मी रतलेला आहे, तर त्याच्यापासून मला विवेक उत्पन्न करावा म्हणून तू मूषक ध्वजम असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे. आणि म्हणून एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम रदंच वरदम हस्तैर बिभ्राणम मूषक ध्वजम. आता रक्तम लंबोदरम असा शब्द वापरलेला आहे. रक्तम लंबोदरम, रक्तवर्णाचा, आणि लंब उदोरम म्हणजे ज्याचं उदर लंब आहे. आता रक्तम लंबोदरम, रक्तम हा एक वेगळा शब्द आहे, लंबोदरम वेगळा शब्द आहे. रक्तम म्हणजे रक्तवर्णाचा, सुवर्णाची कांती असलेला असा जो तो, आपण त्याला शेंदूर लावतो. शेंदूर हे प्रतीक आहे माणसाने निर्माण केलेलं. त्याला आपण रक्त गंधानु लिप्तांगम वगैरे पुढे आहे. मग तो रक्तवर्णाचा म्हणून त्याला आपण लावतो. परंतु खरा अर्थ काय? रक्तवर्ण हा सूर्याचा रंग आहे, सूर्याप्रमाणे दैदिप्यमान असलेला असा जो तू तेजस्वी, तुझं तेज आम्हाला देखील मिळू दे. आणि म्हणून म्हटलं रक्तम लंबोदरम, ज्याचं उदर लंब आहे असा जो तो, त्याला उदरलंब का म्हटलेलं मोठं? तो सगळं काही जगात त्यांनी साठवून ठेवलेलं आहे ना. त्या दिवशी आपण एक अर्थ काढला, अनेक जे गुपित आहेत ते त्याने ठेवलेली आहेत पोटामध्ये. दुसरा अर्थ, त्याला जे नको, ज्याला ते नष्ट करायचं आहे ते पोटात घेऊन घेतो. ज्याला पुन्हा उत्पन्न करायचं पोटातून बाहेर काढतो. त्याचं पोट कसं आहे? उदर विशाल आहे. आणि म्हणून सगळी गुह्य, प्रगट गुह्य बोले, ते जे गुह्य आहेत ते त्या ठिकाणी गुप्त, ते गुप्त राखावे. आनंदवन भुवना, ते गुप्त जे आहे ते सगळं त्याच्या पोटामध्ये साठलेलं आहे. त्याला जे निर्माण करायचं इथूनच काढतो, निर्माण करतो. आपण म्हटलं त्वत्तच तिष्ठती त्वयिलयमेष्यति, आणि काल आपण त्याचं वर्णन केलेलं आहे. ते जे सगळं आहे ते सगळं तुझ्यातूनच निर्माण झालेलं आहे. म्हणजे तुझ्यातून त्वत्तोज्जायते, तुझ्या उदरातून. म्हणून त्याचं नाव दिलं लंबोदर, रक्तम लंबोदरम. मग पुढे काय म्हटलं? रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम. शूर्प म्हणजे पाक, ते जे सूप असते की नाही, त्याला आपल्या घरी पाखडण्याची क्रिया करतात, ते सुपासारखे. आणि म्हणून आपण त्या दिवशी चर्चा केली, जे जे येईल ते सगळं त्यांनी ऐकून घेण्याची भूमिका आहे त्याची. कंप्लेंट कोणाजवळ करणार? माणसं त्याच्याच जवळ करणार. जे काय असेल वरिष्ठाजवळ करू की नाही, सगळ्यात वरिष्ठ कोण आहे? हा आहे. तर त्याला ऐकून घ्यावं लागते. वरिष्ठांनी हिडीस पिडीस करू नये. कोणी जर तक्रार करायला आलं त्याला हाकलून देऊ नये. कोणी जर त्याची काही मत मांडायला आलं तर त्याला काढून देऊ नये. ते ऐकलं पाहिजे. काय करायचं निर्णय त्याने घ्यायचा वरिष्ठांनी, पण ऐकणं हे त्याचं कर्तव्य आहे. गणेश हे गणाधीश आहेत, गणपती आहे, गणांचे अधिपती आहे, ते नेतृत्वात लीडर आहे. म्हणून त्याचे कान सुपासारखे. आणखी एक सुपाचं काम काय आहे? सूप पाखडतो. आणि पाखडून काय करतो? जे फोलपट आहे, जे आवश्यक नाही, जे अनावश्यक आहे ते सगळं बाजूला करते सुपाचे कान. म्हणून जे जे ऐकायचं ते सगळं ऐकते, पण जे करायचं आहे त्याच्यातलं सगळा अर्क काढून तो करतो. आणि हा विश्वाचा नियंता, मग विश्व चालवतो. म्हणून तिथे म्हटलेलं आहे शूर्पकर्णकम रक्तवाससम. रक्तवाससम म्हणजे रक्तवस्त्र परिधान केलेला असा, सुवर्णाची कांती असलेला, लाल रंगाची याने वस्त्र परिधान केलेली आहे
आणि त्या दिवशी आपण सांगितलं लाल हा भडक वर्ण आहे. लाल हा आणि सूर्याचा जो ज्यावेळेस सूर्य पूर्ण लाली होते त्यावेळेस त्याला लाल वर्ण त्याचा उत्पन्न होतो. सूर्याचं अधिकाधिक तेज यावेळीच तयार होते आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं रक्तवाससम, रक्त वस्त्र त्यांनी त्या ठिकाणी परिधान केलेले आहे. रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैहि सुपूजितम. शब्द कसा आहे? रक्तगंधानुलिप्तांगम, रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैहि सुपूजितम. आता रक्तगंधानु, रक्तचंदनाची उटी, चंदनाचे अनेक प्रकार आहेत, त्यातलं रक्तचंदन त्याची उटी त्याच्या अंगावर लावलेली आहे. एका अर्थाने तो शांत त्या ठिकाणी स्वरूपामध्ये आहे, प्रशांत स्वरूपामध्ये आणि त्याला शांत करण्यासाठी उटी लावली. असं आपण निरनिराळ्या कथा दुर्वेच्या वगैरे, पण आज आपल्याला त्याचा वेळ नाहीये. त्याच्या अंगावर रक्तचंदन अशा पद्धतीने आणि लावलेलं आहे म्हणून, आणि रक्तपुष्पाने, लाल पुष्पाने त्याची पूजा केलेली आहे हे शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैहि सुपूजितम. मग पुढे म्हटलं भक्तानुकंपिनम देवम. हा देव कसा आहे? भक्तावर अनुकंपा करणारा आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा? भक्तावर अनुकंपा करा अशी प्रार्थना देखील त्याला त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून भक्तानुकंपिनम देवम. पुढे काय म्हटलं? जगत कारणम. या जगताचं कारणच तुम्ही आहात. तुम्हीच उत्पन्न केलं, तुमच्यातूनच उत्पन्न झालं, तुमच्यावर स्थिरावलं, तुमच्यातच लय होणार आहे आणि कारण देखील तुम्हीच आहात. एकाकी न रमे म्हणून निर्मिली 14 भुवने. तुम्हीच निर्माण केलेली आहे. एका अर्थाने कारण देखील तुम्हीच आहात. जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही एकटे होते आणि मग तुम्ही असल्यामुळे तुम्हीच हे सगळं जगत निर्माण केलेलं आहे. जगताचे कारण पण तुम्हीच झालेले आहात. आणि म्हणून त्यांनी म्हटलं जगत कारणम अच्युतम. अच्युतम म्हणजे ज्याचं अधःपतन कधीच होत नाही. तो जो तत्वाने चालणार आहे त्याच्यासमोर कितीही मोह आले, कितीही प्रलोभन आले तरी देखील तो तत्व सोडत नाही, जो आपल्या पदावरून च्युत होत नाही. आणि म्हणून त्याला म्हटलेलं अच्युत, ज्याचं अधःपतन होत नाही, जो वरच जातो, खाली नाही, ज्याची प्रगती आहे, जो ऊर्ध्वगामी आहे, जो वर 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 जात राहतो, तसं माणसाने अच्युत व्हावं. एका ठिकाणी पुढची प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट, विकासात्मक उकल व्हायला पाहिजे. माणसाचे होत नाही, माणसाचे अधःपतन होते. परंतु तू कसा आहे? तू अच्युत आहे. अच्युत स्वरूपामध्ये असल्यामुळे माझंही अधःपतन होऊ देऊ नको. म्हणून जगत कारणम अच्युतम आविर्भूतंच सृष्ट्यादो. या सृष्टीच्या आधी कोण होता? तूच होता. त्याच्या आधी दुसरं काहीच नाही, तूच होता. तूच जगत रूपाने नंतर नटला. म्हणून म्हटलं आविर्भूतंच सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात परम. प्रकृती आणि पुरुषाच्या पलीकडचा. आता हा सांख्य योग आहे. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर आहे. प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन आहे. सांख्यांचं मत आहे, पण आज आपल्याला वेळ नाही. तर सांख्य मतामध्ये प्रकृती आणि पुरुष दिलेले आहे. हे जगत कसं आहे? 2 रूपांनी नटलेलं आहे, प्रकृती आणि पुरुष. पण सांख्य मताच्या पलीकडचा याने उद्योग काय केलं की प्रकृते पुरुषात परम. तुम्ही कशा आहात? प्रकृती आणि पुरुषाच्या पलीकडचे आहात असं वर्णन त्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग पुढे म्हटलं एवं ध्यायति यो नित्यम सयोगी योगिनाम वरः. जे तुला नित्य ध्यान करतात, नित्य तुझ्या चरणी लीन होतात, नित्य तुझ्या चरणी तन्मय होतात. तन्मय म्हणजे तन ज्यावेळेस त्या गणेशाच्या चरणी लीन होते, गणेशमय होते, त्याला तन्मय अवस्था म्हणतात. आणि ही तन्मय अवस्था सयोगी योगिनाम वरः. नुसता योगी नाही, योग्यातलाही योगी, जो तुझं नित्य ध्यान करतो. एवं ध्यायन्ति यो नित्यम सयोगी योगिनाम वरः. त्या योग्यांचीही ते योगी बनतात असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारणम रदंच वरदम हस्तैर्बिभ्राणम मूषकध्वजम रक्तं लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुपूजितम भक्तानुकंपिनम देवम जगत्कारणम अच्युतम आविर्भूतंच सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम.
एवं ध्यायति यो नित्यम स योगी योगिनाम वराह. आता प्रकृते पुरुषात परम असा शब्द का वापरला? सांख्य योगाचा तो त्या ठिकाणी केलेला आहे. आणि असा जो तू आहे तर जे नित्य ध्यान करतात ते योग्यांचेही योगी आहेत आणि असा दर्जा त्यांना प्राप्त होतो, असं वर्णन त्या ठिकाणी श्री सूक्त या गणेश सूक्तकारांनी म्हणजे अथर्व शीर्षकारांनी म्हटलेलं आहे. आता शेवटचा श्लोक त्या ठिकाणी आहे 10 मधला. नंतर फलश्रुती देखील आपल्याला पाहायची आहे. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्तेस्तु लंबोदरायैकदंताय, विघ्ननाशिने शिवसुताय, श्री वरदमूर्तये नमो नमः. ध्यान केलेलं आहे सगळ्यात शेवटी. सुरुवातीला वर्णन केलं आणि आता ध्यान केलेलं. तू कसा आहे? नमो व्रातपतये. व्रातपती येतो. व्रात म्हणजे जे व्रत करतात त्यांना व्रती म्हणतात. त्यांची जे समूह असेल त्यांना व्रात म्हणतात. आणि व्रत करणारे कसे? व्रत हे त्याच्या चरणावर लीन होऊन करणारे. तीव्र व्रते ती नको. प्रार्थना करतो आपण, पण तीव्र व्रते का नको? कारण त्या व्रतामध्ये काही दमच नाही. व्रत कसं पाहिजे? व्रत ते त्याच्या चरणावर लीन होणारं पाहिजे. आणि मग असे जे कोणी असतील व्रत करणारे त्यांना व्रती म्हणतात. आणि नुसता व्रती आहे का? नाही, व्रात शब्द वापरला. व्रात म्हणजे त्या व्रतींचे समूह, व्रतींचा गण. गणपती येत नाही, सगळ्याच गणांचे पती आहेत. हा गण कोणता आहे आता? हा व्रत म्हणजे व्रत करणाऱ्यांचा. व्रात व्रतांच्या, व्रतकरींचा म्हणजे व्रतींचा समूह, म्हणून त्याचं नाव आहे व्रात. आणि या व्रतींचा समूह असलेला व्रात त्यांचा पती, म्हणून त्यांचं नाव दिलं व्रातपतये. आता हे आवश्यक का लोक आहे? हे जे व्रत करणारे आहेत, या व्रताच्या भरवशावरच दुनिया चालू आहे. ततो राष्ट्रम बलमोजश्च जातम तदस्मै देवा उपसन्न म्हणतो. हे तप करतात, हे तपश्चर्या करतात आणि या तपश्चर्येच्या योगानेच हे सगळं चालू आहे. आपल्याला वाटते भारत मोदी चालवून राहिले, आपल्याला वाटते जग आणखी कोणीतरी चालवून राहिलं. ते नाही चालवून राहिले. त्यांना त्वये प्रेरणा बुद्धी देतेची झाली. ती प्रेरणा कोण आहे? भगवान गणेश आहे. ती कोणामुळे मिळाली प्रेरणा? या व्रतींमुळे. आणि म्हणून त्यांचा अधिपती कोण आहे? तर तो आहे व्रातपती. म्हणून शब्द वापरला नमो व्रातपतये. मग पुढे वापरला नमो गणपतये. गणपतीचा उल्लेख आपण केलेला आहे. गणांचा पती असा जो गणपती आहे त्या गणपती तुला मी नमस्कार करतो, म्हणून नमो गणपतये. आपण पाहिलं पहिल्याच दिवशी लोभासुराचा वध गणपती स्वरूपामध्ये त्यांनी केलेला आहे. तो गणांचा अधिपती. गण कोणते? सगळेच गण आले आता. ब्रह्मगण, देवगण, राक्षसगण, पक्षीगण, पाषाणगण, रुद्रगण, विष्णुगण, जे जे सगळे गण आहेत त्यांचा तो अधिपती आहे. आणि म्हणून गणपतये, हे गणपती या सगळ्या गणांचा अधिपती मी तुला नमस्कार करतो. ज्याने लोभासुराचा वध केला त्या गणपतीला मी नमस्कार करतो. नमः प्रमथपतये. आता प्रमथ काय आहे? प्रमथ हे गण आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी काही जण प्रथम पतये असं देखील म्हणतात. कदाचित तेही बरोबर असेल, माझा तेवढा अभ्यास नाही. कारण प्रथमपती म्हणजे ज्याची पहिल्यांदा आपण पूजा करतो ते. पण बहुतेक सर्व ठिकाणी आणि अथर्व वेदामध्ये देखील प्रमथ शब्द वापरलेला आहे. प्रथम वापरणारे देखील योग्यच, परंतु शक्यतोवर प्रमथ शब्द वापरावा. कारण प्रमथ हे गण आहे. आणि कोणाचे गण आहे? प्रमथ गण हे शिवाचे गण आहेत. आणि या गणाला नाव आहे प्रमथ. आणि त्यांचा अधिपती कोण आहे? हा गणपती म्हणजे प्रमथपती. म्हणून त्या ठिकाणी शब्द वापरला नमो प्रमथपतये. प्रमथ नावाच्या गणांचा अधिपती त्याला प्रमथपतये वापरलेला आहे. नमस्तेस्तु लंबोदरायैकदंताय. लंबोदर एकदंत. आत्ताच आपण शब्द वापरला. लंबोदर म्हणजे ज्याचं उदर विशाल आहे असा जो नमो लंबोदराय. आणि एकदंताय, एकदंत, एक हा मायावाचक, दंत हा सत्तावाचक, मायाधिपती असलेला असा जो एकदंत. आणि म्हणून म्हटलं नमस्तेस्तु लंबोदरा यैकदंताय म्हणजे एकदंताय. विघ्ननाशिने,
विघ्नहर्ता. विघ्नहर्ता कोण आहे? जी आलेली विघ्न आहे सगळी आपल्या जीवनामध्ये आलेली ते हरण करणारा, म्हणून त्याची प्रार्थना आर्ततेने केली पाहिजे. ज्ञानदेव म्हणे आरतीचे व्याज, कृपे पंढरीराजे भेटले मज. त्या पंढरीराज कशाने भेटतील? आर्त प्रार्थनेने भेटतील. आणि म्हणून त्याची आर्त प्रार्थना आपण केली पाहिजे. आणि तो आर्त प्रार्थना केल्यानंतर आपलं सगळं विघ्न हरण करतो तो विघ्नहर्ता, ज्याने ममासुराचा वध केलेला आहे तो विघ्नहर्ता. विघ्ननाशिने शिवसुताय, शिवांचा जो पुत्र आहे म्हणून त्याला शिवसुत म्हटलेलं आहे. शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. जो वरदमूर्ती आहे, सगळ्यांवर वरद हस्त ठेवणारा जो आहे, त्या वरदमूर्ती गणेशाला माझं वंदन असो, असं या ठिकाणी वर्णन आहे. नमस्ते गणपतये पासून श्री वरदमूर्तये नमो नमः असा सगळा भाग पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक अर्क भेटलेला आहे. ओम गणपतये नमः. हे सगळं केल्यानंतर काय मिळते? आपल्याकडे काम केल्यानंतर मजुरीची पद्धत आहे. आणि आपल्याला देखील सगळ्यांना मला काय मिळते ही भावना मनुष्याची आहे. आणि म्हणून काही काम केलं तर याच्यात काय आहे, मला काही जरी केलं तर मला काय मिळते, ही जी भावना आहे ती भावना समजून फलश्रुती सगळ्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग ह्या फलश्रुती त्यांनी दिलेल्या आहे. म्हणून मी प्रत्येक वेळा सांगतो, ही जी फलश्रुती आहे ही अथर्वशीर्षाच्या आधी वाचली पाहिजे. मग आपल्याला लक्षात येईल की अरे हे केल्याने हे मिळते. ही 1 कोटीची लॉटरी आहे, ही 10,000ची आहे, ही 5,000ची आहे. हिचं काम केलं तर काहीच मिळत नाही. हे सगळं ज्यावेळेस कळते मग माणूस निर्णय घेतो. मग आता निर्णय कसा घ्यायचा? आणि जर निर्णय घेतल्यानंतर मिळत नसेल तर आपलं काहीतरी चुकते. मग काय काय सांगितलं त्यांनी सांगितलं एकच अथर्व शीर्ष होती. हे जे अथर्व शीर्ष आहे जो कोणी या ठिकाणी करतो तो कसा आहे? स ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. स सर्व विघ्नैर्न बाध्यते, कोणतंही विघ्न असो त्याला बाधा होत नाही. कोणाला? जो अथर्व शीर्ष या ठिकाणी करतो विघ्नांची बाधा होत नाही. स सर्वतः सुख मेधते, सगळे सुख त्याला आणि प्राप्त होतात. त्याचं ज्ञान त्या सुखाचं मेधते म्हणजे ज्ञान होते ते देखील त्याला मिळते. स पंच महापापात प्रमुच्यते, 5 महापाप जे आहे त्याच्यातून तो प्रमुच्यते म्हणजे ती सगळी पाप त्याची नष्ट होतात. सायमधियानो दिवसकृतम पापम नाशयति, रात्री जर तुम्ही त्याचं ध्यान केलं तर दिवसभरात केलेली पाप नष्ट होतात. प्रातरधियानो रात्रीकृतम पापम नाशयति, सकाळी जर तुम्ही अथर्व शीर्ष म्हटलं तर रात्रभरात झालेली पाप ती देखील नष्ट होतात. सायं प्रातः प्रयुंजानो अपापो भवती, सकाळ आणि संध्याकाळ जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुमची सगळी पाप अपापो म्हणजे निष्पाप तुम्ही बनाल, पापच राहणार नाही. म्हणून सायं प्रातः प्रयुंजानो अपापो भवती, सर्वत्र धियानो पविघ्नो भवती. तुम्ही सदा सर्व काळ जर हे म्हणत गेले किंवा ओम गंग नावाचा मंत्र म्हणत गेले तर आपली सगळी पाप तर नष्ट होतील आणि आपण त्या ठिकाणी सुख प्राप्त होतील. म्हणून सर्वत्र धियानो पविघ्नो भवती. धर्म अर्थ काम मोक्षांच विद्यते. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. त्याच्याही पलीकडचं सुख आपल्याला प्राप्त होईल आणि त्याच्या पलीकडे आपण जाऊ. आणि ही तर सगळी धर्मार्थ काम मोक्ष तर मिळतीलच पण त्याच्याही पलीकडे आपण जाऊ. म्हणून धर्म अर्थ काम मोक्षांच विद्यते. पुढे काय म्हटलं? इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम. हे जे अथर्व शीर्ष आहे अनाधिकारी, जो याचे नियम पाळत नाही, जो याला समजून घेत नाही, याच्यावर श्रद्धा नाही किंवा याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल रावणासारखा, त्याला हे देऊ नका. इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम यो यदि मोहात दास्यते. किती सिरियसली घेतलं पहा. ही ऑर्डर आहे ना कलेक्टरची की बाबा इथे इथे तुम्ही फिरू नका 12 ते 5. जर तुम्ही फिरले तर तुम्हाला शिक्षा. यो यदि मोहात दास्यते स पापियान भवती. जो कोणी मोह करेल तो पापी होईल. आणि मग असं त्या ठिकाणी म्हटलं की यो यदि मोहात दास्यति स पापियान भवती. पुढे म्हटलं सहस्रावर्तनात यम यम काममधीते. ज्याने सहस्त्र आवर्तन केली, पुरश्चन केली
यम यम काममधीते तम तम अनेन साधयेत. त्याच्या सर्व मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतील. म्हणून सहस्रावर्तनात यम यम काममधीते तम तम अनेन साधयेत. अनेन गणपतीं अभिसिंचती स वाग्मी भवती. जो गणपतीचं अभिसिंचन करतो, रोज अथर्व शीर्ष म्हणून अभिसिंचन करतो, स वाग्मी म्हणजे तो वक्ता बने. वक्त्याच्या सगळ्या व्याख्या आधी पाहिलेल्या आहेत आपण. स वाग्मी भवती. पुढे आणखी म्हटलं चतुर्थ्या मनश्रण जपती स विद्यावान भवती. चतुर्थीच्या दिवशी मनातून जो अथर्व शीर्ष म्हणेल तो काय होईल? विद्यावान भवती. स विद्यावान भवती. त्याला विद्या प्राप्त होईल. इति अथर्वण वाक्यम. किती प्रमाण दिलेलं आहे? हे काही वाक्य माझं नाही आहे, हे अथर्वण वाक्यम आहे. इति अथर्वण वाक्यम ब्रह्माद्यावरणम न बिभेती कदाचनेची. हे जे ब्रह्मा मायेचं आवरण आहे हे सगळं नष्ट होईल. हे कोण सांगून राहिलं? ते सांगून राहिले अथर्वण ऋषी सांगून राहिलेले आहे. म्हणून इति अथर्वण वाक्यम ब्रह्माद्यावरणम न बिभेती कदाचनेती यो ध्रुवांकुरैर यजती. यजती म्हणजे यज्ञ करेल. जो ध्रुवांकुराने यज्ञ करेल स वैश्रवणो पमो भवती. वैश्रवा म्हणजे कुबेर भगवान, वैश्रवा पुत्र वैश्रवानाथ. आणि म्हणून त्यांनी आपण म्हटलं तो कसा होईल? कुबेर पदाला प्राप्त होईल किंवा कुबेराची कृपा त्याच्यावर होईल. म्हणून यो दुर्वांकुरैर यजती स वैश्रवणो पमो भवती. यो लाजैर यजती. लाजैर म्हणजे साडीच्या लाह्या. यजती म्हणजे यज्ञ करेल, हवन करेल. साडीच्या लाह्याने जो हवन करेल तर यो लाजैर यजती स यशोवान भवती. त्याला यश प्राप्त होईल. स मेधावान भवती. त्याला विद्या प्राप्त होईल. स यशोवान भवती. त्याला यश प्राप्त होईल. यो मोदक सहस्रेण यजती. 1000 मोदकाने जो त्या ठिकाणी हवन करेल यो मोदक सहस्रेण यजती स वांछित फलम वाप्नोती. त्याची जे इच्छित फल आहे ते त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. यस्साध्य समेधीर जयती स सर्वं लभते स सर्वं लभते. अशी ज्या सगळ्या समिधा तुपासगट जर त्याने हवन करेल याचं तर त्याला सगळं काही प्राप्त होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता स सर्वं लभते स सर्वं लभते. अष्टौ ब्राह्मणान सम्यक ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवती. 8 भक्तांनी जर एकत्रित याची आराधना केली त्याची ऊर्जेचा स्रोत उत्पन्न होतो. आता तोही विषय नाही आपला, परंतु तो ऊर्जेचा बिंब ज्यावेळेस तयार होतो जगताचं कल्याण करतो. आणि म्हणून अष्टौ ब्राह्मणान सम्यक ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवती. तिची ऊर्जा इतकी आहे की सूर्याप्रमाणे दैदिप्यमान असं तेज त्याला प्राप्त होईल. आणि सूर्याचं तेज देखील प्राप्त झाल्यामुळे तो ऊर्जावान त्या ठिकाणी बनेल. आणि म्हणून त्यांनी म्हटलं अष्टौ ब्राह्मणान सम्यक ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवती. सूर्यग्रहे महानद्याम प्रतिमा सन्निधो वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती. काय काय सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यग्रहे महानद्याम नदीच्या तीरावर महानद्याम प्रतिमा सन्निधो वा किंवा प्रतिमा गणपतीची मूर्ती तिच्या समोर जर या ठिकाणी आपण जप केला महानद्याम प्रतिमा सन्निधो वा जप्त्वा सिद्ध मंत्रो भवती. त्याला सिद्ध मंत्र प्राप्त होतो. आणि त्या सिद्ध मंत्राच्या योगाने आता हे सगळेच जण सिद्ध मंत्र होते की नाही. अर्जुनाजवळ सिद्ध मंत्र होता म्हणून तो ब्रह्मास्त्र आणखी कोणते अस्त्र जे जे पाहिजे म्हणून तो सिद्ध मंत्र याने आपल्याला प्राप्त होतो. महाविघ्नात प्रमुच्यते महादोषात प्रमुच्यते महापापात प्रमुच्यते. महादोष जे आहेत सगळे महाविघ्न महादोष महापाप याच्यातून उच्चते म्हणजे ते सगळे निष्ठ होतील आपल्या जीवनातून. आणि आपण त्याच्यातून पापमुक्त दोषमुक्त लोभमुक्त ज्याला म्हणतात ते सगळं होईल आणि आपण विद्वान बनू. म्हणून त्याने त्या ठिकाणी म्हटलं महापापात प्रमुच्यते महादोषात प्रमुच्यते महापापात प्रमुच्यते स सर्वविद भवती. स सर्वविद भवती. विद म्हणजे विद्वान. त्या विद्वंताला सगळं काही विद्वत्ता प्राप्त होईल. ती जी पराशक्ती आहे ती प्राप्त होईल. अंतरंगातली शक्ती ती सुंदर बनेल. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून महाविघ्नात प्रमुच्यते महापापात प्रमुच्यते स सर्वविद भवती. स सर्वविद भवती ये एवं वेदः इति उपनिषद. हा जो वेद आहे अथर्ववेद हेच गणेश उपनिषद आहे. आणि म्हणून हे जर आपण केलं तर आपल्या सगळ्यांना ते सगळं प्राप्त होते. असं सगळं वर्णन
फलश्रुतीमध्ये दिलेला आहे. आणि जाता जाता 5 मिनिट आपण आता याचं चिंतन लक्षात घेतलं पाहिजे. गणपती अथर्वशीर्षाची फलश्रुती आपण पाहिली आणि गणपती अथर्वशीर्ष काय आहे हे पाहिलं. कलियुगामध्ये 5 देवतापैकी आद्य देवता, पहिली देवता जी त्वरित कृपा करते अशी देवता कोण आहे? भगवान गणेश आहे. त्याची आराधना आपण केली पाहिजे गणपती अथर्वशीर्षाने. सगळ्यात पहिले आपण लक्षात घ्या, गणपती अथर्वशीर्षाची आराधना करताना गणक ऋषी आणि अथर्वण ऋषींचं ध्यान केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. नसेल दुर्वा, नसेल शमीपत्र, नसेल या ठिकाणी मोदक, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. दुर्वा वाहताना मेहनत केली पाहिजे. तसाच भार आणून टाकला असं नाही, तोडून आणले. त्या स्वतः जर निवडल्या आणि मग त्या जर वाहिल्या, खरं म्हणजे गणपतीला वाहण्याच्या क्रियेपेक्षा हवन अधिक आवश्यक आहे. परंतु आपण हेच हवन समजायचं आणि ते त्या ठिकाणी अर्पण करायचं त्याच्या शरीरावर, कारण तोच आहे सगळं. यज्ञ देखील तोच आहे. आणि म्हणून ती वाहताना त्या पद्धतीने वाहायची. आणि वाहिल्यानंतर अत्यंत आर्त भावनेने गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. सहस्रावर्तनात यम यम कामम धीत म्हटलेलं. 1000 आवर्तन होत नाहीत आपले. एका आवर्तनाला कितीही तुम्ही फास्ट म्हटलं 2.5 ते 3 मिनिट लागतात. पण 3 मिनिटाचं आवर्तन खरं म्हणजे मला माझ्या दृष्टीने योग्य नाही. जे कुत्र मागे लागल्यासारखे आवर्तन करतो की नाही आपण, त्याचे फार परिणाम होत नाही. एकच करा, जरा शांत आलं पाहिजे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हरतासि. शांत स्वरूपामध्ये म्हणा, त्याला आनंद वाटला पाहिजे. तो जो अमूर्त असा मूर्त स्वरूपामध्ये आलेला आहे, अमूर्त मूर्त मूर्तिमंत जो झालेला आहे, त्याला आनंद वाटला पाहिजे. कारण आपण त्याचं स्वरूप केलं. आता शूर्पकर्णकम म्हटलं, हातात पाशमंकुशधारी म्हणून म्हटलं, तो निर्गुण निराकार आपण तयार केला आता. कारण आपल्याला तो झेपवत नाही निर्गुण निराकार. जर तयार केला तर त्याच्यामध्ये तो आहे ही धारणा करा आणि अथर्व शीर्ष म्हणा. अथर्व शीर्षाने तुमच्या जीवनामध्ये लोक सांगतात राहू केतू आहे, शनी आहे, हे सगळे ग्रह नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? ते अथर्व शीर्षामध्ये आहे. आणि म्हणून आपण त्याची आराधना केली पाहिजे, आर्त भावनेने केली पाहिजे, विश्वास ठेवून केली पाहिजे. जीवनातली सगळी संकट नष्ट होतात. पण त्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेतून करा. ती प्रक्रिया नीट जर केली तर निश्चित फळ प्राप्त होते. प्रक्रिया चुकली, नुकसान काही नाही, परंतु फळ मिळत नाही, पूर्ण फळ मिळत नाही. मूर्खा वदति विष्णाय बुधा वदति विष्णवे नम इत्येव अर्थंच द्वयोरपि समं फलम म्हटलेलं आहे. एखादा शब्द चुकला म्हणून घाबरू नका जाऊ. फळ पूर्ण कदाचित मिळणार नाही, फळ मिळेल, कमी मिळेल, पण निश्चितपणे काही ना काहीतरी कृपा प्रसाद होतो. म्हणून परफेक्ट म्हणण्याचा प्रयत्न करा, पण नाही झालं म्हणून घाबरू नका. त्याला बरोबर समजते तुम्हाला काय म्हणायचं आहे. उदाहरण असते, एखादी आई आहे, तिला 2 मुलं असतात. एक लहानसं लेकरू रांगणार, बोबडं बोलणार, आणि मोठं चांगलं आहे. ते मोठं म्हणते आई मला भाकर दे, भाकर दे. त्याची आई त्याला बरोबर भाकर देते. आणि बोबडं बोलणारा जुनूनच आवाज देतो आणि आईला म्हणतो काकर दे, काकर दे. आई त्यालाही भाकरी देते. तिला बरोबर समजते आणि स्पष्ट शब्दामध्ये भाकर म्हटलेली आहे म्हणून त्याला भाकर दिली. आणि हा अशुद्ध बोलून राहिला म्हणून याला द्यायचं नाही. तिला बरोबर ती भाषा हृदयाची समजते. मूर्खा वदति विष्णाय. आपण मूर्ख म्हणजे पागल नाही, अज्ञानी. म्हणून ते काय म्हणतात, विष्णाय नमः, विष्णाय नमः, विष्णाय नमः. आणि बुधा म्हणजे ज्ञानी, त्यांना माहिती आहे विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः ते म्हणतात. पण भगवंत जो आहे त्याला बरोबर समजते, हा विष्णाय म्हणतो तरी देखील
आणि हा विष्णवे नमः म्हणतो तरी देखील द्वयोरपी समम फलम म्हटलेलं आहे. दोघांनाही फल सारखं देतो. मी इतका दावा करत नाही. मी म्हणतो बाबा आपण स्पष्ट म्हणण्याचा प्रयत्न करायचा, पण नाही झालं म्हणून बा मी म्हणतच नाही, मी करतच नाही असं कोणी करू नका. त्या मार्गावरून पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे तो भगवान गणेश आपल्या सगळ्यांवर कृपा करणार आहे. तो विघ्नहर्ता आहे, तो चिंतामणी आहे, तो या ठिकाणी वरदमूर्ती आहे. म्हणून आपल्यावर वरद हस्त ठेवणार आहे. जीवनामध्ये आपल्याशी तो कल्याण करणारा. आणि म्हणून अथर्व शीर्ष आपण असं म्हटलं होतं 3 दिवस करू, परंतु अथर्व शीर्ष इतकं आहे की 10 ऋचांसाठी 10 दिवस जरी दिले ना तर ते कमी पडते. इतकं त्याचं सुंदर वर्णन आहे. ते आपण 5 दिवसामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. कोरोनाचा प्रभाव सगळीकडे चालू आहे. आपण त्याला प्रार्थना करू की बाबा विघ्नहर्ता गणेशा हे आमचं विघ्न तू हरण कर. आणि 5 दिवस पर्यंत आमच्याकडून सेवा करून घेतली. अशी सेवा आणखी नाही आपण करू. माझ्या डोक्यात आणखी आहे आता पुरुष सूक्त म्हणजे वैदिक 3 सूक्त पूर्ण झाल्यानंतर काल मला काही जणांचे फोन आले तर ज्ञानेश्वरी घ्या म्हणून. ज्ञानेश्वरी काय मोठा ग्रंथ आहे, 18 अध्याय आहे. आणि आपण जर विचार केला 2-2 दिवस जरी एका अध्यायाला, खरं म्हणजे अनंत त्याचं वाङ्मयच मोठं आहे. कितीही घेतलं त्या मानाने मी अज्ञानी आहे, पण आपण 2-2 दिवस जरी म्हटलं तर 36 दिवस त्याचे होतात. आणि म्हणून तो काही विषय आता इतक्यात होणार नाही आहे. तरी पाहू आपल्याला कसं करता येते. पण माझ्या डोक्यात आहे एकदा पुरुष सूक्त देखील सगळ्यांना जर सांगता आलं तर सांगण्याचा प्रयत्न करीन. सद्गुरूंची जर आज्ञा झाली तर आपण पुन्हा या सेवेमध्ये एकत्रित येऊ. तूर्त आपण सर्वजण 5 दिवसपर्यंत हे सगळं ऐकलं. जे जे तुम्हाला आवडलं ते सगळं अथर्वण ऋषींचं आहे, गणक ऋषींचं आहे. जे पचलं नाही रुचलं नाही ते सगळं माझं आहे. ते माझं मला परत करा. आणि जे इष्ट आहे ते मात्र स्वतः ठेवा. आणखी संशोधन करा, आणखी वाचा. आणखी हे कसं आहे नित्य नूतन सेवीचे गीता तत्व तुम्ही रोज रोज वाचा. रोज रोज नवे अर्थ त्याच्यातून प्राप्त होतात आणि माणसाचं जीवन हे आणखी सन्मार्गाला जाते. असं हे अथर्व शीर्ष आपण 5 दिवस पर्यंत पाहिलं. तुमच्या देखील चरणावर नतमस्तक होऊन आजची सेवा या ठिकाणी आपण थांबवू. सद्गुरुनाथ महाराज की जय. गजानन महाराज की